आणि आता घेणार आहोत विविध क्षेत्रातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा टॉप 9च्या माध्यमातून। सुरुवातीला राजकीय बातम्या। मुख्यमंत्री शिंदेंकडून संघाच्या कार्यालयामध्ये डॉक्टर हेडगेवार यांच्या स्मृतीस्थळाला अभिवादन। आमचं हिंदुत्व विकासाचं हिंदुत्व। अभिवादनानंतर शिंदेंची प्रतिक्रिया। मुख्यमंत्री शिंदेंच्या रक्तामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची विचारधारा। भाजपचे आमदार प्रवीण दरेकर यांचं वक्तव्य। मुख्यमंत्र्यांनी अनेकदा अशा प्रकारच्या ठिकाणी जाऊन नतमस्तक होऊन या विचारधारेशी समरूप झालेले आहेत, किंबहुना मूळच त्यांचा रक्तामध्येच तशा प्रकारची विचारधारा आहे। दरेकर हिंदुत्वाचे विचार म्हणण्याऐवजी आरएसएस म्हणाले असतील। एकनाथ शिंदे कडवट हिंदुत्ववादी नेते। प्रवीण दरेकरांच्या वक्तव्यावर भरत गोगावलेंचं उत्तर। हे हिंदुत्ववादी आहेत हे कोणालाही नाकारता येणार नाही आहे आणि दिघे साहेबांच्या तालमीमध्ये तयार झालेली ती व्यक्ती आहे। त्याच्यामुळे इतर कोणी काय बोलण्यापेक्षा कडवट हिंदुत्ववादी मनुष्य आहे हे सगळ्यांना जाणीव आहे, एवढं मला माहिती। आज हिवाळी अधिवेशनाचा शेवटचा दिवस। मराठा आरक्षणासाठी विशेष अधिवेशन बोलवल्यानंतर आज विशेष अधिवेशनावर चर्चेची शक्यता। राज्य मागासवर्ग आयोग महिनाभरामध्ये अहवाल सादर करणार। फेब्रुवारीमध्ये मराठा आरक्षणासाठी विशेष अधिवेशन बोलावणार। 26 ते 29 फेब्रुवारी दरम्यान अधिवेशन। मुख्यमंत्री शिंदेंची विधानसभेत घोषणा। फेब्रुवारी ज्यांच्या कुणबी नोंदी सापडतील त्यांच्या रक्ताच्या नातलगांना सर्टिफिकेट। कुणाला सर्टिफिकेट दिलं जाणार याबाबत मुख्यमंत्र्यांकडून भूमिका स्पष्ट। तर कायदा करून खुल्या मराठ्यांना आरक्षण देणार। मुख्यमंत्री शिंदेंचं आश्वासन। शिंदेंची आजची भूमिका सकारात्मक, पण फेब्रुवारीची मुदत मान्य नाही। कुणबी सर्टिफिकेट देताना रक्ताचे नातलग कसे गृहीत धरणार यावर 24 डिसेंबर आधी स्पष्टता द्या। मनोज जरांगेंची मागणी। ते नातं कसं धरणार आहेत हे आमच्या पुढचा प्रश्न आहे। ते जर सुटसुटीत आणि सुलभ करायचं असलं तर सरकारने एक तर कायदा पारित करावाची विचार। ते फेब्रुवारीचा विषय वेगळा आहे, तो वेगळा पार्ट आहे आणि हा वेगळा पार्ट आहे। त्याच्यासाठी सरकारनं कायदा पारित करावा किंवा ज्याची नोंद सापडली त्यांनी जरी नातं दाखवलं तरी सरकार घेणारे त्याला लाभ देणारे असं स्पष्ट करावं। मराठा आरक्षणावर मुख्यमंत्र्यांचं गोलमोल भाषण। ठोस भूमिका घ्यायचीच नव्हती तर प्रस्ताव कशासाठी आणला? अंबादास दानवेंचा सवाल। गोलमोल भाषण मुख्यमंत्री महोदयांनी केलेलं आहे। कोणती ठोस भूमिका नाही। त्याला खोदा पहाड निकला चुवा असं म्हणता येईल, कारण मोठ्या मोठ्या मराठा आरक्षणाच्या विषयी सत्ताधारी पक्षानेच प्रस्ताव आणला होता, मग आणायची गरज पण नव्हती ना। महाविकास आघाडीनं आरक्षण घालवलं त्यामुळे त्यांना बोलण्याचा अधिकार नाही। विरोधक आरक्षणाच्या शिडीवरून सत्तेचं स्वप्न बघतात। मुनगंटीवार यांचा दानवेंवर पलटवार। विरोधकांना या संदर्भात बोलण्याचा काहीही अधिकार नाही। शिवसेना म्हणजे उद्धव ठाकरेजींची यांच्यासोबत 2 वर्ष 8 महिने सत्तेत होती तेव्हा काय आरक्षण नाही। आता या आरक्षणाच्या आंदोलनाच्या सीडीवर सत्तेचं स्वप्न हे पाहत आहे।